नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, भारत आणि अमेरिका या दोन देशात टेरिफच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा करार झाला होता. आणि करार झाल्यानंतर सोयाबीन असेल, कापूस असेल, या दोन जे काही पिकं असतील त्या पिकाच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. म्हणजेच काय तर कापूस जवळपास 1000 ते 800 रुपयांनी कमी झाला आणि सोयाबीन देखील 400 ते 500 रुपयांनी कमी झालं. परंतु यामध्ये जे काही भारत आणि अमेरिकेतून जे काही झालेला करार असेल त्याचं काही कारण होतं का? त्या करारामुळे काही सोयाबीन आणि कापसाचे भाव कमी झाले होते का? नेमकं कोणतं कारण होतं? आणि त्याचबरोबर जे काही आता सोयाबीन असेल आणि कापूस असेल याचे जे काही भाव असतील ते परत कधी वाढणार? एकंदरीत वाढणार तर किती दिवसात वाढणार आणि किती रुपयाने वाढणार? हा जो काही आपल्या मनात पडलेला प्रश्न असेल याचंच उत्तर घेणारा हा व्हिडिओ असणार आहे. या चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, ज्या अर्थी भारत आणि अमेरिका या दोन देशामध्ये करार झाला होता आणि जे काही सोयाबीनचे भाव असतील ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचे असतील का कमी झाले, तर माहिती आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं असणार आहे. आणि जे काही भारत आणि अमेरिकेचा करार झाला होता ते देखील आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं असणार आहे. आता जे काही भारत आणि अमेरिकेचा करार झाला आणि करार झाल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या. खरं तर भारतावरती 50% एवढा टेरिफ लावण्यात आला होता अमेरिकेच्या माध्यमातून. आणि तोच जे काही करार असेल तो करार केल्यानंतर त्याचं जे काही टॅक्स असेल तो टेरिफचा असेल तो 18%वरती आणला होता. अशा पद्धतीच्या न्यूज आल्या. आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीन असेल आणि कापूस असेल हे उत्पन्न जे काही काढलेलं असेल ते आपल्या घरातील सोयाबीन आणि कापूस हे बाजारात आणलं. आणि बाजारात आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झाले. म्हणजेच काय तर जे काही व्यापारी लाईन असेल त्याचे जे काही प्लॅनचे भाव असतील ते सुद्धा घसरले होते. कारण तर जे काही तेल काढणारे घाणे असतील किंवा उत्पन्न काढणारे कंपनी असतील त्यांच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापसाचे भाव हे मोठ्या प्रमाणात पाडले होते. कारण तर त्यांचं म्हणणं होतं जर अमेरिकेचं सोयाबीन हे भारतात आलं तर आमचं जे काही तेल असेल ते कोण घेणार? आमच्या तेलातून जे काही आपल्या सोयाबीनमधून जे काही तेल काढलेलं असेल ते कोण घेणार? त्याची ढेप कोण घेणार? म्हणजे जनावरांचं जे काही खाद्य असेल ते कोण घेणार? अशा पद्धतीच्या भावना किंवा चुकीच्या पद्धतीने तशा गैरसमज निर्माण झाले होते. आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापसाचा जो काही बाजार असेल तो काढण्यात आला किंवा ते मार्केटमध्ये आणण्यात आले. आणि काढल्यानंतर किंवा मध्ये आणल्यानंतर सोयाबीन आणि कापसाचे भाव हे मोठ्या प्रमाणात घसरलेले होते. आणि त्यानंतर जे काही भारत आणि अमेरिकेचा करार झालेला आहे आणि त्या टेरिफचं जे काही संदर्भ असेल तो दाखवण्यात आला होता. आणि त्यानंतर सोयाबीनचे आणि कापसाचे भाव हे मोठ्या प्रमाणात घसरले होते. परंतु यामागचं काही आपल्याला गणित समजून घ्यायचं असेल, जे काही पूर्वीचे भाव होते ते कशा पद्धतीने होते हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं असणार आहे. आता भारत आणि अमेरिकेचा जे काही करार झालेला आहे या करारावरती सही झालेली आहे, परंतु काही प्रमाणात जे काही सोयाबीन असेल आणि कापूस असेल या दोन पिकाची उत्पन्नता म्हणजे अमेरिकेचं जे काही सोयाबीन असेल आणि कापूस असेल हे आपल्या भारतात घेतलं जाणार नाही अशा पद्धतीचा काही खुलासा करण्यात आलेला आहे. परंतु त्याच सोयाबीनपासून जे काही तेल निघते ते घेतल्या जाणार आहे. आणि तेल घेतल्यानंतर निश्चितच काही प्रमाणात भाव हे घसरू शकतात काही दिवसांनी. परंतु सध्या तरी कोणत्या प्रकारचं ते काही सोयाबीनचं तेल असेल किंवा कापूस असेल हा भारतात आलेला नाही. आता जे काही टप्पेवारी असेल त्याच्याप्रमाणे हे सोयाबीनचे आणि जे काही तेलाची आयात असेल ती होईल. आणि यापूर्वी सुद्धा अमेरिकेकडून असेल किंवा इतर देशातून असेल सोयाबीनचं तेल हे घेतलं जात होतं. मग काही एकाच टायमाला सोयाबीनचं आणि जे काही कापसाचं उत्पन्न असेल ते अमेरिकेचं भारतात येणार नाही. त्याचं जे काही खंडन असेल ते राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आले. परंतु सोयाबीनचं तेल हे येऊ शकते. आता जर सोयाबीनचं तेल येईल तर त्याच्यानंतर काही दिवसांनी ते सोयाबीनचे भाव वगैरे कमी होतील किंवा कापसाचे भाव कमी होऊ शकतात. परंतु एकाच टायमाला हे येणार नाही हे देखील स्पष्ट आहे. आणि आता जे काही सोयाबीनचे भाव असतील ते नंतर 15 दिवसाच्या नंतर हे सुरळीत होतील किंवा कापसाचे भाव देखील सुरळीत होतील. आता जे काही सोयाबीन जवळपास 400 ते 500 रुपयांनी कमी झालेले ते देखील परत वाढेल. आणि त्यानंतर कापूस असेल ह्यात देखील जे काही आपलं कापसाचं उत्पन्न असेल त्याचे जे काही भाव असतील ते पडलेले ते देखील त्याची देखील सुधारणा होईल किंवा 15 दिवसाच्या नंतर त्याच्यात मोठ्या प्रमाणात ही वाढ होऊ शकते. आणि भारत आणि अमेरिकेचा जो काही करार झालेला आहे तो आयातच्या धोरणाने झालेला आहे. म्हणजे जे काही अमेरिकेचं उत्पन्न असेल जर भारतात आलं तेलरुपी असेल किंवा खाद्य असेल किंवा इतर फ्रूट असतील
ते जर अमेरिकेचे उत्पन्न आपल्या भारतात आले तर त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा टॅक्स हा नसणार आहे, अशा पद्धतीची काही अमेरिकेच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली होती. त्या ठिकाणच्या कृषी विभागाच्या माध्यमातून ती तशा पद्धतीची घोषणा ही करण्यात आली होती. परंतु जर भारतातलं उत्पन्न अमेरिकेत विकायला गेलं, सोयाबीन वगैरे असेल, कापूस असेल, असे जे काही आपल्या भारतातील उत्पन्न असेल ते अमेरिकेत जर विकलं तर त्या ठिकाणी भारताला 18% जे काही टेरिफ असेल ते देणं बंधनकारक असणार आहे. परंतु याच्यावरती जे काही माहिती असेल ती खुलासा केला जात नाही किंवा त्याच्या पद्धतीने ही माहिती पुरेपूर दिली जात नाही. म्हणून अनेक शेतकऱ्यांच्या मध्यात सध्या संभ्रम निर्माण झालेले. सोयाबीनचे आणि कापसाचे भाव हे परत एकदा वाढतील. या 15 दिवसाच्या नंतर त्याचं जे काही रूप असेल ते बदलेल आणि ज्या अर्थी शेतकऱ्यांच्या माध्यमातून गडबडीने सोयाबीन विकले जात होते ते कुठेतरी थांबल्यानंतर त्याचे भाव हे वाढू शकतात, प्लॅनचे देखील भाव हे वाढतील. अशा पद्धतीची थोडक्यात एक महत्त्वपूर्ण अशी माहिती होती टेरिफच्या संदर्भात आणि भारत आणि अमेरिकेचा जो काही करार झाला त्या संदर्भात ही थोडक्यात माहिती होती. निश्चितच सोयाबीनचे भाव परत एकदा वाढतील, कापसाचे देखील भाव हे परत एकदा वाढतील. लगेच काही कमी होणार नाही, कारण तर त्या गोष्टीला येण्यासाठी भारतात बराच काही वेळ लागणार आहे. परत काही जे सह्या वगैरे असतील त्याच्यावरती परत राज्य सरकार केंद्र सरकार निर्णय घेईल आणि त्याचा विचार करेल आणि त्यानंतर परत ते सोयाबीन वगैरे त्याचे तेलही येऊ शकतात. सोयाबीन तर येणार नाही, कारण तर अमेरिकेचं जर सोयाबीन भारतात आलं तर मग अमेरिकेचं सोयाबीन परत भारतातील लोक पेरतील आणि अमेरिका त्यावरती कुठेतरी विचार करू नये म्हणून त्यांचं जे काही उत्पन्न असेल ते भारतात देणार नाही. त्याचं तेल वगैरे देऊ शकते किंवा जे काही ढेप वगैरे असेल, पशुसाठी लागणारे खाद्य असेल ते देऊ शकते आणि फ्रूट वगैरे असतील म्हणजे शेप असेल, त्याच्यानंतर तुमची बदाम वगैरे असेल हे देखील यापूर्वी सुद्धा आलं होतं. त्याची अमेरिकेची जी काही फळं असतील ते देखील भारतात आलेले होते आणि कदाचित आपल्या सर्वसामान्यापर्यंत ते पोहोचले नसतील, परंतु श्रीमंत लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. म्हणून लगेच काही भाव वगैरे कमी होणार नाहीत आणि उत्पन्न अमेरिकेचं लगेच भारतात येणार नाही. काही दिवस लागू शकतात, त्यानंतर काय होईल ते होईल, परंतु सध्या तरी त्याचा उत्पन्नाचा जो काही स्रोत असेल ते आपल्या भारतात येणार नाही. अशा पद्धतीने परत एकदा सांगतो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.